नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आलो आहे पुणे रिंग रोडच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजेच पॅकेज W3मध्ये. हे पॅकेज पश्चिम भागामध्ये येतं. आणि मित्रांनो, हे पॅकेज मोरेवाडी ते वर्दडे दरम्यान आता सध्या काम कसं सुरू आहे, ह्या पॅकेजमध्ये किती पूल झाले आहेत, किती इंटरचेंज आहेत, किती डक्स आहेत, याची संपूर्ण माहिती आपण आज या ड्रोनच्या व्हिडिओमधून हे आपण घेऊन येत आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ थोडासा मोठा होतोय आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपले डेली व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, तुम्ही पार्ट 1 आपण टाकलेला आहे. पार्ट 1 तुम्ही व्हिडिओ पाहितलाच असेल. पार्ट 2मध्ये आपण मोरेवाडी गावापासून ते बहुली गावापर्यंत आपण डिटेल संपूर्ण माहिती दिली होती. आणि आपण आता बहुली गावाच्या पूर्ण डिटेल माहिती ही आपण देणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता कॉलमचं काम असेल किंवा लेवलचं काम असेल, या ठिकाणी अंडरपासचं पण काम चालू आहे. आणि जे साईडचं जे वॉल आहे तर वॉलचं पण काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. JCP असेल, डंपर असतील, या ठिकाणी त्याचंही काम असं प्रगतीपथावर आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जमिनीचं जे लेवल आहे, लेवलिंग, तर कशा प्रकारे हे तुम्ही आणि प्रगतीपथावर हे काम हे चालू झालेलं आहे. आणि मित्रांनो, पॅकेज W3ची एकूण लांबी 14 किलोमीटर आहे. आणि हे काम नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी मार्फत युद्ध पातळीवर सुरू आहे. तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. आता ह्या ठिकाणी पण एक अंडरपास हा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, W3मध्ये हा डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर अंडरपास असते. नाल्याचे जे ह्या वॉल असतील त्या फार मोठ्या प्रमाणात हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि हा पुणे रिंग रोड हा ॲक्सेस कंट्रोल रोड असल्यामुळे हा उंचावरून रोड होणार आहे. हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी साईडच्या वॉलचं काम आणि समोर जे अंडरपासचं काम हे किती वेगाने असं काम चालू आहे. आणि मित्रांनो, W3 पॅकेजमध्ये 2 इंटरचेंज हे देण्यात येणार आहेत. हे बघू शकता या ठिकाणी खडी टाकायचं सुद्धा काम हे चालू झालेलं आहे. या ठिकाणी सुद्धा अंडरपास हा देण्यात आलेला आहे. शेजारी वॉलचं पण काम चालू आहे. सर्व्हिस रोड पण देण्यात आलेला आहे या ठिकाणी. मित्रांनो, W3 पॅकेज हे पश्चिम भागामध्ये येते आणि त्याची लांबी सुमारे 14 किलोमीटर आहे. आणि मित्रांनो, नवयुगा इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी या ठिकाणी काम करत आहे. आणि हे बघू शकता या ठिकाणी आपल्या ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा अंडरपास हा देण्यात आलेला आहे. सर्व्हिस रोडचं सुद्धा या ठिकाणी काम चालू आहे, जेणेकरून जो आता जुना रोड आहे तर ह्या रोडवरती हा रस्ता येणार असल्यामुळे साईडला सर्व्हिस रोड पण देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, या पॅकेजमध्ये आपण प्रामुख्याने 3 टनेल आहेत, 2 व्हायडक्ट्स आहेत. आणि मित्रांनो, खडकवासला धरणावरती 650 मीटरचा हा मेजर ब्रिज हा होणार आहे. आणि मित्रांनो, 45 बॉक्स कलवड आहेत. म्हणजे हा पूर्ण डोंगराळ भाग असल्यामुळे सर्वात जास्त या ठिकाणी बॉक्स कलवड देण्यात आहे. म्हणजे डोंगराचं जे पाणी आहे हे त्या कलवडद्वारे हे बाहेर काढलं जाणार या ठिकाणी. त्यामुळे सर्वात जास्त 45 बॉक्स कलवड या पॅकेजमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो, ह्यामध्ये 4 व्हेकल ओव्हरपास आणि 4 व्हेकल अंडरपास या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो, W3 पॅकेजमध्ये 2 इंटरचेंज हे होणार आहेत. आपण व्हिडिओच्या शेवट 2 इंटरचेंज कुठे होणार आहे हे आपण सांगणार आहे. तरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, पॅकेज W3चं महत्त्व म्हणजे हा रस्ता पश्चिम पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
म्हणजे खडकवासला असेल, सेंगड रस्ता असेल आणि वारजे असेल, तर या रस्त्यांना हा थेट जोडला जाणार आहे. ज्यामुळे जी अवजड वाहनं जी पुण्यामध्ये येतात तर ती थेट रिंग रोडने बाहेरच्या बाहेर हा रस्ता झाल्यानंतर ही वळवण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, आपण पाहतोय आपण आता सांगरुण गावाच्या जवळ आहे आणि या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता, या ठिकाणी डोंगर फोडायचं काम आणि लेवलचं काम किती मोठ्या प्रमाणावर हे चालू झालेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही समोर पाहताय की या ठिकाणी जे टनेल आपण जे सांगितलं होतं, ह्या पॅकेजमध्ये 3 टनेल आहेत. तरी या ठिकाणी ह्या पहिल्या टनेलचं काम या ठिकाणी फार वेगाने असं चालू झालेलं आहे. बघा, तुम्ही पाहू शकता आपण सांगरुण गावाच्या जवळ आहे आणि पॅकेज W3 हा पहिल्या टनेलचं काम तुम्ही पाहू शकता. ड्रोनच्या माध्यमातून हे कशा प्रकारे चालू आहे. खूपच लवकर ह्या टनेलचं काम चालू होऊ शकतं. या ठिकाणी JCB, पॉकलँड या मोठ्या मोठ्या मशनी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. आणि मित्रांनो, हे पॅकेज मोरेवाडी ते वरदडे म्हणजे खामगाव मावळ हे पॅकेज मुळशी आणि हवेली या 2 तालुक्यांना जोडते आणि एकूण ह्याची लांबी 14 किलोमीटर आहे. आणि मित्रांनो, ह्याचं चायनेज म्हणजे W3चं जे पॅकेजचं जे चायनेज आहे हे 34,000 ते 48,000 असं आहे आणि हे 14 किलोमीटर टोटल याची लांबी आहे. आणि मित्रांनो, नवयुगा कंस्ट्रक्शन म्हणजे नवयुगा इंजिनियर या ठिकाणी ही कंपनी या ठिकाणी काम करत आहे. आणि मित्रांनो, काही प्राथमिक जे काम आहे तर ह्या कामासाठी RVR ही कंपनीचं नाव देखील चर्चेत आहे. कारण बऱ्याच ठिकाणी RVR कंपनीचं ही आपण पाहतो ह्या लोकेशनला गेल्यानंतर, तर या ठिकाणी ह्या कंपनीचं पण नाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि मित्रांनो, हा ॲक्सेस कंट्रोल महामार्ग असल्यामुळं त्याची रचना ताशी 120 प्रति वेगाने करण्यात आलेले आहे. आणि पॅकेज W3 मित्रांनो, मुख्य बांधकाम जे असतील म्हणजे या पॅकेजमध्ये लहान मोठे पूल असून डोंगराळ भागामुळे काही ठिकाणी व्हायडक्ट्स ही बांधले जात आहे. आणि मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, या ठिकाणी पण हे आपण खडकवासला साईडची ही बाजू आहे आणि या ठिकाणी पण हे बोगद्याचं काम म्हणजे टनेलचं काम हे चालू झालेलं आहे. हे बघू शकता, आपण आता खडकवासला धरणाच्या जवळ आहे आणि या ठिकाणी जो 650 मीटरचा जो आपण जे सांगितलं होतं 650 मीटरचा या ठिकाणी खडकवासला धरणावरती हा ब्रिज होणार आहे. तर ह्याचंही काम खूप वेगाने असं या ठिकाणी चालू झालेलं आहेत. हे पहा, या ठिकाणी मोठ्या मोठ्या मशनी, डंपर हेही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. डोंगर फोडायचं आणि लेवलचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि आपण आता खडकवासला धरणावरती आहे आणि या ठिकाणी बघा पाहू शकता पिलरची कामं कशा प्रकारे चालू आहेत. ते थोड्या दिवसामध्ये ही पिलरची कामंसुद्धा चालू होऊन यामध्ये गडरचं काम थोड्या दिवसात चालू होऊ शकतं. आपण खडकवासला धरणावरती आहे आणि 650 मीटरचा या ठिकाणी ब्रिज हा होणार आहे. आणि मित्रांनो, पुढे गेल्यानंतर आपल्याला पानशेत रोड लागतो, पुणे पानशेत रोड म्हणजे वरदडे गाव लागतं पुढं आपल्याला. हे बघू शकता, या ठिकाणी पण कामाची प्रगती फार मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालू झालेले आहे. हा समोर जो रस्ता दिसतोय हा पानशेत रोड आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणीच वरदडे गावाच्या जवळच या ठिकाणीच हा इंटरचेंज हा या ठिकाणी होणार आहे. वरदडे गावाच्या जवळ इंटरचेंज होणार आहे. हे तुम्ही उजव्या साईडला जे पाहताय हे वरदडे गाव आहे. आणि दुसरा जो टनेल आहे हे वरदडे गावाच्या जवळच आहे. म्हणजे हे समोर तुम्ही जे डोंगरात समोर पाहताय तर या ठिकाणी दुसरा टनेल हा या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी पण काम चालू झालेलं आहे. आणि पलीकडच्या साईडून म्हणजे बॅक साईड त्याच्या समोरून ज्या पाहतात त्या ठिकाणी काम निम्म्याच्या वरती हे टनेलचं काम
झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी वरदडे गावाच्या जवळच हा दुसरा टनेलचं हे काम चालू झालेलं आहे। तुम्ही जो समोर जो पाहताय हा तिसरा टनेल आहे। हा आपण जे खरमरी गाव आहे, म्हणजे हा टनेल क्रॉस केल्यानंतर पुढे आपल्याला वेल्हा रोड लागतो। ह्या डोंगराच्या माथ्यावरती बरोबर वेल्हा रोड आहे आणि बरोबर हा समोर हा तिसरा टनेल आहे। ह्याचंही काम प्रगतीपथावर आहे। थोड्या दिवसात या टनेलचं कामसुद्धा चालू होऊ शकतं आणि हे बघू शकता टनेलचं काम कशा प्रकारे जे चालू आहे ते। W3 पॅकेज हा डोंगराळ भाग असल्यामुळे अनेक ठिकाणी उंच पुलाचे म्हणजे वायडेक असेल, वायडेकचं काम सुरू आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टनेलचं काम हे खूप वेगाने असं या ठिकाणी चालू आहे आणि हा आपला या पॅकेजमधील म्हणजे पश्चिम भागामधील W3 पॅकेजमधील हा तिसरा टनेल आहे। हा खरमरी गावाकडे पुढे सरळ निघतो आणि मित्रांनो हे बघू शकता हा समोर जो तुम्ही पाहताय तर हा दुसरा टनेल आहे। हा वरदडे गावापासून स्टार्ट होतो आणि पुढे हा खरमरी गावाकडे हा पुढे टनेल येतो। हा पॅकेजमध्ये पूर्ण डोंगराळ भाग असल्यामुळं या ठिकाणी टनेलची कामं ही वेगाने असे चालू आहेत। हा वरदडे गावापासला हा टनेल आहे आणि याचंही काम थोड्या दिवसात पूर्ण होऊ शकतं आणि सरळ पलीकडं तुम्ही हा आपला खडकवासला धरण आहे आणि डावे साईडला वरदडे गाव आहे, ज्या ठिकाणी इंटरचेंज हा दुसरा इंटरचेंज वरदडे गावापाशी होणार आहे आणि पहिला इंटरचेंज हा आपण व्हिडिओचा शेवट सांगणार आहे। मित्रांनो हा डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पिलरचे काम चालू आहेत आणि जो पाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी छोटे छोटे जे बॉक्स कलवड आहेत तर याचंही या ठिकाणी काम चालू झालेलं आहेत। लेवलचं काम ही या ठिकाणी खूप बऱ्याच ठिकाणी लेवलचं काम हे चालू आणि प्रगतीपथावर काम आहे। साईडचं जे वॉल असते या ठिकाणी तुम्ही पाहताय, या ठिकाणी वॉलचं काम पण वेगाने सुरू आहे आणि या ठिकाणीच वरदडे गावाजवळच हा दुसरा टनेलचं काम या ठिकाणी थोड्या दिवसात या ठिकाणी पण चालू होऊ शकतो। आपण आता खडकवासला धरणावरती आहे आणि हे तुम्ही ड्रोनच्या व्हिडिओमधून तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे काम चालू झालेलं आहे। पिलरची कामं ही चालू झालेली आहेत। मोठमोठ्या क्रेन्स या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून जेवढ्या लवकर होता होईल तेवढ्या लवकर ह्या पुलाचं काम चालू होईल अशी प्रगती नवयुगा कन्स्ट्रक्शन ही कंपनी काम करत आहे आणि थोड्याच दिवसात ह्याचं काम हे सुरू होऊ शकतं आणि 650 मीटरचा या ठिकाणी ह्या खडकवासला धरणावरती हा ब्रिजचं काम सुरू होणार आणि सुरू झालेलं आहे। हे बघू शकता कशा प्रकारे जे मोठ्या मोठ्या मशनी क्रेन्स या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत।
हे पॅकेज डोंगराळ भाग असल्यामुळे अनेक ठिकाणी उंच पुलाचे काम सुरू आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुलाचे म्हणजे पिलरचे काम हे सुरू झालेलं आहे. पिलर्स पण काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उभे राहिलेले आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाईप कल्वर्ट्स आणि बॉक्स कल्वर्ट्सही काम या ठिकाणी सुरू झालेलं आहेत. तसेच या भागातील टनेल कनेक्टिव्हिटीमुळे प्रवासांचा वेळ पण मित्रांनो या ठिकाणी वाचणार आहे. हे बघू शकता या ठिकाणी पिलरचं पण कामं या ठिकाणी चालू झालेले आहेत आणि लेवलचं एक या ठिकाणी काम चालू झालेलं आहेत. आणि हा रस्ता मुळशी आणि हवेली तालुक्यातून जात असल्यामुळे तेथील गावाच्या जमिनीच्या किमतीतही फार मोठ्या प्रमाणात ही वाढ झालेली आहे किंवा वाढ होऊ शकते. मित्रांनो, मोरेवाडी ते खामगाव दरम्यान या रस्त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, सातारा हायवे असेल, तर याची कनेक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणावर सुधारू शकते. मित्रांनो, समोर तुम्ही ड्रोनच्या व्हिडिओमध्ये बघताय या ठिकाणी W3चं पॅकेज हे संपतं आणि W4चं पॅकेज या ठिकाणापासून हे चालू होतं. आणि मित्रांनो, W4 हे पॅकेज पूर्ण टनेल 7.5 किलोमीटरचा या ठिकाणी हा टनेल आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओ हा आपण W4चा पॅकेजमधील आपण व्हिडिओ टाकणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, या पॅकेजमध्ये कुठली गावं येतात आपण हे पण जाणून घेऊया. मित्रांनो, हे पॅकेज मोरेवाडी गावापासून चालू होतं. ते बहुली गाव असेल, भगतवाडी असेल, सांगरुण गाव आहे, पुढे खडकवासला धरण आहे, वर्दडे गाव आहे, सांगरुण गाव आहे, म्हणजे खामगाव मावळ. तर या ठिकाणी W3चं पॅकेज संपतं आणि W4चं पॅकेज या ठिकाणावरून चालू होतं. तर मित्रांनो, हा होता पॅकेज W3चा सविस्तर आढावा. तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर मित्रांनो तुम्हाला हा ड्रोन व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या पॅकेजच्या माहितीसह. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.